तर फ्रेंड्स, इसापूर डॅममध्ये लाईनीचे खंबे पाहू शकता तुम्ही किती डुबलेले येतं. याहून तुम्ही अंदाज लावा की यावेळेस डॅममध्ये भरपूर पाणी आहे. आणि इसापूर डॅम खूप मोठा आहे. तुम्हाला हे पात्र दाखवता येणार नाही, कारण की हा जो डॅम आहे हा असा एक म्हणजे टेकड्यावर आहे. ताकडी खूप आहे तिथं, त्याच्यामुळे याचं पात्र जे आहे ना असं म्हणजे डोंगर भागात पसरलेलं आहे सगळं. आणि इथे पवनचक्क्या दिसू राहिल्या का नाही तुम्ही मला नाही माहीत. तुम्ही पहा, हे पवनचक्क्या बी नवीन लागलेले आहे बहुतेक. मागच्या वर्षी नव्हते या, काय माहीत असतील बी, कारण की इतकं आपण बारीक पाहिलं नव्हतं तेव्हा. तर फ्रेंड्स, आपण आता उजव्या कालव्यावर आलेलो आहे इसापूर धरणाच्या. हा उजवा कालवा आहे इथला. आपण अगोदर धरणाचा मेन गेट बघितला, एंट्रन्स बघितला. रिसर्च मराठी हो, यूट्यूब चॅनल. हां, वा बिंदास. पण नक्की टाकता का मध्ये? हो बिलकुल, दरवर्षी येतो आम्ही इकडे. याच्याविषयी माहिती द्या थोडी. तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. बरं बरं, ठीक आहे. काही नाही, कसं विचारा, ठीक आहे. आम्हाला क्लिप द्या, आम्ही टाकतो. काय अडचण नाही. नाही, धरणाची माहिती घेतली आम्ही. हां, हे याच्याविषयी माहिती द्या फक्त. बसता का? ठीक आहे बसा, काय अडचण नाही. बसा, काय अडचण नाही, तुम्हाला येऊन जाईल. अहो काही तर नका घेऊ, लय हँडसम निघाला तुम्ही. तर फ्रेंड्स, आपण सध्या इसापूर डॅमच्या उजव्या कालव्यावर आलेलो आहोत. आणि इथे बरेचशी गावकरी मंडळी बसलेली आहे. आपल्याला काही माहिती नाही आहे, आपण यांना थोडंसं विचारू. तर बघूया काय आपल्याला काय माहिती भेटते यांच्याकडनं. नमस्कार भाऊ, काय नाव तुमचं? तुम्ही इथलेच प्रॉपर? नाही, हिंगोली जिल्हा. आम्ही लाभार्थी क्षेत्रातले. अच्छा, तुम्ही म्हणजे पाणी पाहायला येईल, धरणच पाहायला येईल थोडक्यात. धरणाचं पाणी येते. अच्छा, यांच्या का म्हणजे याच्या शेतांमध्ये वावरांमध्ये काय होते की या धरणाचं पाणी येते तिथं. तर तुमचं सर्वांचं म्हणजे हिंगोली तालुक्यातलेच आहे पण हिंगोली जिल्ह्यातलेच आहे तुम्ही? हां, तर हे सर्व हिंगोली जिल्ह्यातले. तर ठीक आहे, बघा. तर हे या माहिती आहे तुम्हाला याच्याविषयी काय ते? कोणा बांधले काय सर माहिती आहे तुम्हाला? हे धरण शंकरराव चव्हाण म्हणजे आताची तत्कालीन जे आपले मंत्री आहेत अशोकराव चव्हाण त्यांच्या वडिलांनी बांधलेलं आहे. बरं. आणि याच्यामुळे जवळपास मराठवाड्यातलं भरपूर जे पाण्याखाली जिल्ह्यातला कळमनुरी तालुका आणि नांदेड जिल्हा 70% पाण्याखाली आलेला आहे. बरं, हा धरण जे महाराष्ट्रात कितव्या नंबरवर आहे? 5व्या नंबर. बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेला. मराठवाड्या म्हणजे नांदेड आणि हिंगोली जिल्हा, दोन जिल्ह्याला भरपूर पाणी होते. अच्छा, ठीक आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, अर्धा महाराष्ट्राच याच्यावर डिपेंड आहे. हिंगोली जिल्ह्याच्या लाभ झाला नांदेड जिल्ह्याला. अच्छा. बघा फ्रेंड्स, म्हणजे नुकसान कोणाचं झालं आणि फायदा कोणाचा झाला. आणि हा बोगदा इथून अंडरग्राऊंड 8 किलोमीटर लांब समोर पाणी निघतं. अच्छा, ह्यातून का? चला आपण हा कालवा बघूया. तर तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका नक्की. हां, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा फ्रेंड्स, खूप छान मित्र आहेत. आणि बघा, खूपच छान प्रकारे इथून पाणी वाहत आहे. कालवा म्हणतात त्याला, उजवा कालवा. तर चला आपण कालवा बघूया. पण अगोदर डॅम बघितला, आता हा उजवा कालवा आहे इथला. आणि खूपच धबधबा आहे इथे मोठा. इथे काहीतरी वॉर्निंग दिलेली आहे. आणि इथून आपल्याला स्पष्ट डॅम दिसत आहे, बघू शकता. खूपच मोठा डॅम आहे. मी तुम्हाला ड्रोनही दाखवला अगोदर. आणि आता सध्या कालव्यावर आलेलो आहो, उजव्या कालव्यावर. तर बघा फ्रेंड्स, हा काय सुंदर दृश्य आहे फ्रेंड्स. बघा, महादेवाची मूर्ती लागलेली आहे तिथे आणि पाणी वाहते त्या कालव्यातून. आणि हे जे तुम्हाला दिसते नाही अंडरग्राऊंड, हा जो बोगदा आहे अंडरग्राऊंड सुरंग म्हणावं लागेल याला, तर ही जवळपास 9 किलोमीटर आहे. बापरे, मी बघितलंच नव्हतं. आपण 2दा-3दा आलो पण हे पाहिलं नाही आपण. हे इतकं सुंदर दृश्य. हो ना. बापरे बाप, किती सुंदर नजारा आहे फ्रेंड्स. बघा, मजा आली राव इकडे आल्यावर. खोल येते.
जेव्हा धरण आटलं होतं ना तेव्हा ह्याच्यातून आपण गेलो असतो तर मजा आली असती. तर बघू शकता मित्रांनो, इथून पूर्ण डॅम कवर होऊ राहिला. तिथे बघा माशा मारण्याचे काहीतरी म्हणजे काहीतरी तयार केलेलं आहे ते धरणामध्ये असते ते प्रत्येक. आणि बराचसा डॅम इथून कवर होऊ राहिला, कारण की आपण गेटवर गेलो तर तिथून आपल्याला इतका क्लिअर डॅम दिसत नव्हता. तिथे ते जे गेट होतं ते खालच्या भागात आहे थोडे, त्याच्यामुळे तिथून दिसत नाही. तर कालव्यावरून व्यवस्थित दिसू राहिलं. आणि इथे मोटरी येतं पाण्याच्या, ज्या प्रत्येक धरणामध्ये आढळतात आपल्याला अशा दिसतात. फ्रेंड्स बघा, हे उजवा कालवा धरणाच्या बाहेर जाते का? बरं. तर बघा किती सुंदर मूर्ती आहे आपल्या शिवजीची तिथे. आणि हे पाणी बघा किती छान प्रकारे वाहू राहिलं. नैसर्गिक झरा. खूपच सुंदर. इतकी तहान लागलेली मित्रांनो, पण काय करावं, पाणी आहे पण पिऊ शकत नाही. चांगलं स्वच्छ पाणी घेऊ आपण आणि पिऊ. बघा हा उजवा कालवा, इसापूर धरणाचा हा उजवा कालवा आहे मित्रांनो. तर चला आपण आता तिकडे बघूया, डॅम बघूया थोडा दूरपर्यंत. हा, आणि इथून बघू शकता डॅम खूप अफाट दिसतंय आपल्याला. इथून दिसते ओरिजिनल डॅम, जो ओरिजिनल गेटहून बी पाहिला तर इतका मोठा नाही दिसू शकत. इथून खूप मोठा दिसतंय आपल्याला. काय झालं, फोकस फोकस झाला फोकस. बघा इथे बेट आहे एक छोटंसं. सुंदर प्रकारे बेट आहे इथे. मी अर्धे होते, बाकी पाणी होते. 30 टक्के मी होते, 70 टक्के पाणी असणार. एवढा अजून काय तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इसापूर डॅम जवळील उजवा कालवा बघितला. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आता लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, बाय बाय.